हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कालपासून आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे. मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण PLCचे बेसिक स्टडी केले, म्हणजे PLC म्हणजे काय असतं प्लस PLCचे बेसिक एलिमेंट्स कोणते कोणते आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट म्हणजेच PLCचे ॲडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत, PLCचे ॲप्लिकेशन्स कुठे कुठे असतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही तो पहिला व्हिडिओ पाहू शकता. त्यानं तुम्हाला बेसिक समजेल की एक्झॅक्ट PLC आपण कशासाठी यूज करतो आणि PLCमध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात किंवा त्याचं आर्किटेक्चर कसं असतं. ओके, तर चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ PLC. ओके, सो PLCचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत असा क्वेश्चन आहे. तर बघा, फर्स्ट आहे लेस वायरिंग. तर PLCमध्ये वायरिंग कमी असतं. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इझियर अँड फास्टर टू मेक चेंजेस. ओके, तर बघा PLCमध्ये आपण प्रोग्राम केलेला असणार आहे. मग जर आपल्याला त्या PLCच्या प्रोग्रॅममध्ये चेंजेस करायचे असतील किंवा प्रोग्रॅम जर मॉडिफाय करायचा असेल तर ते आपण इझिली करू शकतो आणि ते फास्टलीसुद्धा होऊ शकतं. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ट्रबल शूटिंग एड्स मेक प्रोग्रॅमिंग इझियर अँड रिड्यूस डाऊन टाईम. ओके, तर एखाद्या प्रोग्रॅममध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ट्रबल शूटिंग एड्स आहेत त्या PLCमध्ये, तर त्याच्यामुळे आपण इझिली प्रोग्राम्स मॉडिफाय करू शकतो आणि त्याच्यामुळे डाऊन टाईम हा सुद्धा रिड्यूस होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे रिलायबल कंपोनेंट्स मेक दिस लाईकली टू ऑपरेट फॉर इयर्स बिफोर फेलियर. ओके, तर PLCमध्ये असे काही कंपोनेंट्स आहेत ज्याच्यावर आपण पूर्णपणे रिलाय करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण भरपूर वर्षासाठी ते यूज करू शकतो. भरपूर वर्षासाठी ते ऑपरेट होऊ शकतात फेल्युअर व्हायच्या आधी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे वायरिंग बिटवीन डिव्हाइसेस अँड रिले कॉन्टॅक्ट्स आर डन इन द PLC प्रोग्राम. ओके, तर सगळ्यात आधी आपण हा पॉईंट बघितला की PLCमध्ये लेस वायरिंग असणार आहे. मग लेस वायरिंग हा कशामुळे असणार आहे, तर PLC प्रोग्राम आपण करणार आहे त्याच्यामुळे PLC वायरिंग ही कमी असणार आहे. ओके, मग जे काही डिव्हायसेस असतील, जे इनपुट आउटपुट डिव्हायसेस आणि रिले कॉन्टॅक्ट्समधलं जे काही वायरिंग आहे ते आपण व्हर्च्युअली करणार आहे PLC प्रोग्राममुळे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनलिस्ट द ॲप्लिकेशन्स ऑफ अ PLC. ओके, सो PLCचे काय काय ॲप्लिकेशन्स आहे किंवा कुठे कुठे आपण ते यूज करतो, तर असा क्वेश्चन आहे. तर बघा, फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग और मशिनिंग इंडस्ट्री. PLCला आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि मशिनिंग इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे फूड और बिवरेज. ओके, तर PLCला आपण फूड और बिवरेज इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मेटल्स. तर बघा, PLCला आपण मेटल्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मायनिंग. PLCला आपण मायनिंग प्रोसेसेसमध्ये सुद्धा यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पेट्रोकेमिकल और केमिकल. तर PLCला आपण पेट्रोकेमिकल किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज करतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PLCचे ॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स पाहिले. जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.